सर्वांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. विजय आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि बॉलिंग ट्रॅक वरती मनोज पॉवर प्ले साठी 4 षटकांची ही फ्रेश मॅच. धरणेमता चव्हाणवाडी संघाकडून खेळत असताना सलामीसाठी आलेला फलंदाज अगदी डावखोरे हाताचा. आणि डावखोरे हाताचा फलंदाज म्हणल्यानंतर थोडीशी भीती नक्कीच वाटते, कारण की नैसर्गिकरित्या एक वेगळी देणगी आणि एक वेगळ्या पद्धतीची ताकद डावखोरे हाताच्या फलंदाजाकडे नेहमी पाहायला मिळते. आणि त्याची बॅटिंग पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक उत्सुक असतो. सर्व प्रेक्षकांची मनं हिरावून घेण्याचं काम इथे विजयला करावं लागेल. विजय करेल का? अगदी चव्हाणवाडी म्हटल्यानंतर प्रवीणजी वेंडुस्कर महाराज यांचा संघ संघाचं नेतृत्व सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलाय. इथे एक लोअर फुलटॉस पद्धतीचा हा बॉल त्याला आडव्या बॅटने भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. इथे चेंडू चांगला होते फरार. येतोय विजयच्या बॅट मधून दणदणीत चौकार. 5 धावा धावफलकावरती. अगदी पहिल्या चेंडूवरती रिस्क घेतली. रिस्क घेतल्यानंतर मिळाल्या 4 धावा. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कमी गतीचा हा बॉल, परंतु दिशा खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी. आणखीन एक अवांतर बॉल. अवांतर धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. या सिंगलने पुढे सरसावेल धावफलक. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल भिरकावून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार होत असताना गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले विजयच्या बॅट मधून. भलेही डावखोरे हाताचा फलंदाज असला तरी चौफेर फटकेबाजी करते. अगदी स्क्वेअर लेगला, त्यानंतर कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला डीपला चेंडू फरार झाला. 4 धावा मिळाल्या. 10 धावा तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ आता झालाय. हो, हा बॉल चांगला होता. पंच शहानिशा करतायत. ही दिशा खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी. आणखीन एक अवांतर बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. 11 धावा धावफलकावरती. इथे पुढे ठेवला होता खोलवा टप्प्याचा बॉल. सरळ दिशेत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय आडवा. चेंडू उचलून फेकी करेपर्यंत एकच धाव. एका धावीवरती समाधान मानलं. थांबलं. निलेशने हातवारे केले, इशारे केले, थांबाचा आवाज आला. 12 धावा धावफलकावरती. इथे धावा येत आहेत तर रिस्क घ्यायची गरज नाहीये असं निलेशने सांगितलंय. अगदी चांगला धावफलक इथे आपल्याला पहिल्या षटकामध्ये उभारत असताना दोन्ही फलंदाजांची कामगिरी आपल्याला चांगली पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजून 3 चेंडू असतील. डावखोरे आत्ताच्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करत असताना कुठेतरी अवांतर चेंडू मनेजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. याही वेळेस दिशा खराब आहे. उजवी यष्टी सोडून जाणारा हा बॉल पंचांनी नाकारलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 13 धावा धावफलकावरती. इथे आणखीन एक अवांतर धावा. अगदी अवांतर धावा फार पाहायला मिळाला या षटकामधून. 14 धावा धावफलकावरती. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक दर्जेदार. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. स्क्वेअर लेग वरून फेकी होते. अगदी वेगवान गतीने धाव मिळाली ते एकच.
15 धावा धावफलकावरती. अगदी क्षेत्ररक्षकांची धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डावखोरे हाताचा फलंदाज एक उजव्या हाताने फलंदाजी करतोय. 5 वाईड आतापर्यंत आले, 5 अवांतर धावा आल्यात आणि हा 6वा येतोय अवांतर चेंडू. अगदी एक षटक जर का म्हणायला गेलं तर त्याने हाताळले आणि 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये एकटा गोलंदाज करेल मनोज. फार अवांतर धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या अवांतर धावा रोखायच्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. इथे मात्र लोअर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. इथे धावा चांगल्या मिळतील, धावा मिळतील. 4 चेंडू झालाय फरार. येतोय चौकार. चौकारांचं समीकरण चांगलं दाखवलंय आणि चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पॉवर प्लेच्या षटकाचा बंदिस्त क्षेत्ररक्षकांचा पुरेपूर समाचार घेत असताना फलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. हा देखील फटका चांगला आहे. धावा देखील मिळतील चांगल्या. धावा किती मिळतील? धावा मिळतील 6 षटकार. 6 धावा मिळाल्या शेवटच्या बॉलवरती आणि तब्बल 26 धावांचं षटक आपल्याला पॉवर प्लेचं पाहायला मिळालं. 6 अवांतर धावा, त्यानंतर 20 धावा आल्या या षटकामधून. 26 धावा धावफलकावरती. एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ भराडी माता चव्हाणवाडी. ही सुस्थिती आणि ही चांगली अवस्था आपण पाहतोय. अभय ओव्हर नंबर 2 मध्ये. इथे निलेशच्या बॅट मधून चांगला सोक, परंतु क्षेत्ररक्षक राहुल आहे चेंडूच्या खालती, म्हणजे चुकी होणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का, पहिला हादरा टीम भराडी माता चव्हाणवाडी या संघाला निलेशच्या रूपामध्ये. निलेश बॅक टू द डगआउट. पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये आल्या मात्र प्रहार करायला सुरुवात करते. धाव इथे मिळेल 1, परंतु फटका चांगला होता. प्रफुल्ल अगदी चव्हाणवाडी गावामधून बिलॉंग करत असताना प्रफुल्ल सर्वांना आवडेल असं नाव आणि नक्कीच इथे कळून येते की चॉकलेट बॉय चव्हाणवाडी संघाचा. हो, बॅकफुटला जाऊन पंच केला. इथे फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. मनोज चाललाय चेंडूच्या खालती आणि इथे चांगला झेल संपन्न झालाय.
पकडला झेल आणि संपवला प्रफुल्लचा खेळ. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, ताकद थोडीशी कमी पडली, नजाकत होती, परंतु चेंडू हवेमध्ये गेला. जास्त वेळ हवेमध्ये रेंगाळत असताना मात्र मनोजने हाच झेल पकडलाय. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अंकुश तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी अभय. हो, वेग फार होता इथे, मात्र स्क्वेअर कट केलाय. चेंडू धावतोय, क्षेत्ररक्षक आहे डीपला, प्रोटेक्शन चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. धाव मिळेल एकच. जिथे पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या, दुसऱ्या षटकामध्ये अभिने कमबॅक केलाय. काय गोलंदाजी करतोय अभि बिसे. नाटोशी गावाकडून खेळत असताना कालच्या दिवसामध्ये मैदानावरती येऊन त्यांनी मैदानाचा अभ्यास केलाय. दुसऱ्या षटकामध्ये जबाबदारी स्वीकारत असताना आतापर्यंत मात्र सुरेख गोलंदाजी अभिची आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिचला आदळलेला हा बॉल मात्र दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे फटका चांगला, फटका फसलाय की काय. ओ हो 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 हो, अप्रतिम झेल, अप्रतिम दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. संपूर्णपणे स्वतःला झोकून दिलं मैदानाच्या आतमध्ये. काय आत्मसमर्पण आपल्याला पाहायला मिळालं. व्हॉट अ कॅच, सुपर. विठ्ठल कदम यांच्या माध्यमातून ही झेल पकडली आहे. अगदी 40+ खेळाडू, परंतु काय फिटनेस लेवल मैदानाच्या आतमध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं, परंतु चेंडूला हातामधून खाली पडून नाही दिलं. चांगला झेल. निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. झेल पकडला विजयचा, ज्याच्या बॅट मधून आपल्याला चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. ज्या खेळाडूचा खेळ अगदी सुरेख चालला होता मैदानाच्या आतमध्ये, त्याला मात्र माघारी पाठवलं. 19 धावा वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळाल्या विजयच्या. त्यानंतर बाद झाला. सफल झाले होते, परंतु इथे वेग फार होता, दिशा थोडीशी खराब आहे. डावी यष्टी सोडून जाणारा हा बॉल पंचांनी नाकारलाय. तीस धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये. बॅकफुटला जाऊन इथे पंच केला. फटका तर चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. धावा मिळतील 4. येतोय अंकुश यांच्या बॅट मधून चौकार. निलेशच्या बॅट मधून चौकार आला. अगदी ज्या धावांची गरज होती, समाधानकारक धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांच्या अखेरीत 34 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद संघ भराडी माता चव्हाणवाडी सुस्थितीमध्ये अवस्था आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. जिथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, या षटकामध्ये धावा थोड्याशा कमी आल्या. 8 धावा आल्या या षटकामध्ये, परंतु धावफलक तितका चांगला आहे जसा हवा तसा आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे.
चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज टीम नाटोशी. कमी गतीचा हा बॉल द स्क्वेअर कट केला. डीपला प्रोटेक्शन आहे. वन बाउन्स गॅदर. फेकी गोलंदाजाच्या दिशेने बॅकअप आहे. धाव इथे मिळेल एकच. पस्तीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा निलेश आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. एक चांगला धावफलक आपल्याला उभा राहायचा आहे. दिशाहीन गोलंदाजी. वाईट नो बॉलचा इशारा. पिचिंगच्या बाहेर डिलिव्हर झालेला हा बॉल पंचांनी मात्र नाकारलाय. नो बॉलवरती फ्री हिट असेल मात्र निलेशला त्याचा फायदा घ्यावा लागेल. आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने हा चेंडू ट्रॅव्हल होते. इथे देखील एकच धाव मिळेल. फ्री हिटचा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळाला. 37 धावा धावफलकावरती विठ्ठल कदम, जिथे चांगली गोलंदाजी आणि चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने नाटोशी गावाकडून खेळत असताना त्यांचा खेळ अप्रतिम राहिलाय आणि त्यांच्या माध्यमातून काय झेल आपल्याला पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. परंतु दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतर धावा या इनिंग मध्ये या डावामध्ये फार आपल्याला पाहायला मिळाल्या. 38 धावा. 38च्या घरामध्ये धावफलक पोहोचतोय. इथे झेलसाठी प्रयत्न केला परंतु थोडासा मागे राहिला खेळाडू. त्यानंतर मात्र हा झेल सुटतोय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये 40 धावा धावफलकावरती. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. हो इथे मात्र काय होतंय ही झेल पहा. आणखीन एक अप्रतिम दर्जाची झेल, जिथे मात्र सेकंड अटेम्प्टला स्लिप ही झेल संपन्न करतोय. यष्टीरक्षकाने प्रयत्न केला होता, त्याचा प्रयत्न केला स्लिपकडे आणि स्लिपने मात्र चुकी न करता तो प्रयत्न यशस्वी केला. एकमेकांच्या साथीने मात्र ही झेल अगदी अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली आपल्याला. चांगली झेल संपन्न झाली आणि खेळ इथे संपलाय. अंकुश यांचा अभिषेक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. खुल्या टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न इथे. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 42 धावा धावफलकावरती. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्या डावातील दीपक बॉलिंग ट्रॅक वरती. हा फटका फसलाय. शरीराच्या साह्याने हा चेंडू अडवायचा प्रयत्न, परंतु हा बॉल निघून गेलाय 4 धावींसाठी. सेहेचाळीस धावा धावफलकावरती. इथे हा फटका चांगला आहे. फुल अँड पॉवरफुल, ब्युटिफुल, हाय आणि हँडसम. ठोकलाय षटकार. निलेश भले उशिरा आला, परंतु आल्याबरोबर त्याची फलंदाजी अगदी भेदक राहिली आहे. अफलातून खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना चौकार षटकारांची आतिषबाजी. आणखीन एक मोठा तडाखा, धमाका. अगदी समालोचन कक्षाच्या वरतून टाटा बाय बाय करत जातोय. हा बॉल सीमारेषा पार. दणदणीत षटकार. 58 धावा धावफलकावरती जोडल्या. इस मॅच बॉल आलाय. जर फलंदाज मॅच बॉल आलाय निलेश. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. वाईट +1, मोफतच्या 2 धावा मिळतील. 60 धावा धावफलकावरती. कालच्या दिवसामध्ये जर का पाहिलं तर 81 धावांपर्यंत धावफलक पोहोचलाय. आजच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ. चव्हाणवाडी संघाचा 61 धावा धावफलकावरती. इथे देखील गोफण फिरली. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे खालती. चांगलं जजिंग आपल्याला पाहायला मिळालं. चांगला झेल देखील त्या ठिकाणी संपन्न झाला, परंतु निलेशने इथे काम मात्र चोख पार पाडले. चांगली फलंदाजी. पहिल्या डावाचा खेळ इथे संपतोय आणि धावफलकावरती धावा जोडल्या. 61 आणि 62 धावांचं टार्गेट इथे सेट झाले. बासष्ट धावा बनवायच्या आहेत. 62 धावा मिळवायच्या आहेत. टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोची या संघाला चेंडू असतील तुमच्याकडे 24, मिळवायच्या आहेत 62.
चला मी टॉस साठी आमंत्रित करतो टीम एकावडेवाडी विपक्ष श्री जकू भवानी क्रिकेट क्लब अमरोळकर वाडी. दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉस व्यासपीठावरती यायचं आहे. शिवशक्ती एकावडेवाडी विपक्ष श्री जकुआई भवानी अमरोळकर वाडी. मनोज आणि दीपक बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये संदेश मॅचला होईल सुरुवात. अमरोगडवाडी संघ नाणेफेक जिंकला आणि त्याने स्वीकारलं क्षेत्ररक्षण. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. मनोज बॅक टू द डग आउट. इथे वेग फार होता. वेगाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. ओहो काय प्रयत्न राहिला. शॉर्ट कव्हरला वेल स्टॉप. परंतु प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत चेंडू खालती पडत नाहीये तोपर्यंत मात्र अगदी एक सळसळता मासा हातामध्ये खेळावा तसा मात्र चेंडू खेळत होता आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू खाली पडला. अप्रतिम प्रयत्न. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज भेदक गोलंदाजी. इथे कमी गतीचा बॉल फटका फसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक इथे चुकी करेल का? चुकी करणार नाहीये. होतंय दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा गडी बाद. दुसरा धक्का. दुसरा हादरा. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट.
हो, ते चांगला सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. समंजसपणाचा पहिला चेंडूला जिथे मात्र अगदी विचारपूर्वक खेळलं. धाव मिळणार नाहीये, चेंडू निर्धाव येते, परंतु चांगली गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धाव अद्याप एकही आलेली नाहीये. 2 गडी बाद झालेत. पॉवर प्लेच्या षटक अगदी संदेशवरती विश्वास ठेवला आणि संदेश काय विश्वासावरती उभा राहिलाय. हो, आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर काटा बदललाय. बाहेर गेलेला बॉल इथे मात्र आतमध्ये येतोय. काय गोलंदाजी करतोय, सिंगल रोल करतोय, अगदी चेंडूला स्विंग करतोय. स्विंगिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी. अगदी नौका संघ या असोसिएशन मध्ये आणि आल्याबरोबर चांगला खेळ त्यांचा सादर होतोय. एक वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न सातत्याने जिथे आपल्याला पाहायला मिळतोय सवनवाडी संघाचा. इथे हा फटका चांगला आहे. सरळ दिशेत मात्र क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु अडथळा निर्माण होते. नशिबाची साथ देखील इथे आपल्याला चव्हाणवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळते. मानवी अडथळा कुठेतरी मध्ये आला. इथे नक्कीच धावा चांगल्या मिळाल्या असत्या, परंतु इथे धाव मिळेल फक्त एकच. षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 1-2 गडी बाद संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये विजय. पहिलाच बॉल इथे फटका फसला. यष्टीरक्षक ही झेल पकडेल. ज्या पद्धतीने संदेशनी सुरुवात केली त्याच पद्धतीने विजयने सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर इथे विकेटचं पतन करत असताना आता मात्र परतीचा प्रवास करतोय फलंदाज. मनीष पास झाल्यानंतर अभय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी पहिल्या 2 षटकांमध्येच बॅटिंग लाईनअप कुठेतरी ढासळलाय. बॅटच्या टोला लागलेला हा फटका, परंतु काय झेल यष्टांच्या पाठीमागे. सूत्र हलवत असताना यष्टीरक्षक काय कामगिरी करतोय. सुरेख दर्जाची कामगिरी आणि अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण. अंकुश काय प्रयत्न त्यांचा पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय. आत्मसमर्पण करत असताना स्वतःला झोकून देत आहेत पूर्णपणे यष्टांच्या पाठीमागे. आणि इथे मात्र नाटोई संघ कुठेतरी अडचणीमध्ये अडकलाय. नवीन फलंदाज सतीश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अभय याला पहिला चेंडू फेस करत असताना गोल्डन डकचा शिकार ठरला. लगोलग माघारी गेला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद आणि आता विजय हॅट्रिकच्या बॉलवरती तयार आहे. हॅट्रिक घेईल का या स्पर्धेमधली 3री हॅट्रिक विजयच्या नावावरती? हा विक्रम होईल का? हा रेकॉर्ड लिहिला जाईल का? आणि जन्नाई देवी चषक 2025 नवीन वर्षाचं हे पहिली टुर्नामेंट. पहिल्या टुर्नामेंट मध्ये आपल्या गोलंदाजी फलंदाजीची छाप. विजय सोडतोय का? हॅट्रिकचा बॉल, कमी गतीचा हा बॉल, वेल स्टॉप. इथे रोखला फलंदाजाने. विकेट तर नाही, परंतु चेंडू निर्धाव आला. चांगली गोलंदाजी विजयची. आठव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅटला ब्रश झाला चेंडू. धाव इथे एकच मिळेल. बऱ्याच वेळानंतर आणि काळानंतर धावफलकावरती हालचाल. 2 धावा धावफलकावरती. मोस्ट वेलकम चंद्रकांत दादा मातने सीएम यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालंय. आपलं सहर्ष असं स्वागत आहे.
आडव्या बॅटने हा फटका पॉवरफुल आहे. धावा मिळतील 6. येतोय षटकार. इस षटकाची समाप्ती झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये 6 चेंडूंचा खेळ झाला. धावफलकावरती धावा 9 आणि राहुल आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. मॅच मात्र टाइमावरती अगदी चालली आहे. वेग फार होता परंतु पंच आमच्याकडे वळतात. दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पहिला व्हाईट बॉल येतोय या दुसऱ्या डावातील. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. षटका हाताळायला सुरुवात झाली. इथे पहिला व्हाईट बॉल येते. इथे हा स्ट्रोक चांगला लगावलाय. दीपकच्या बॅट मधून प्रयत्न करतील परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल. मिळतील धावा 6. षटकार. सहा गडी बाद झालेत आतापर्यंत. विठ्ठल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे फटका फसतोय. एकही धाव मिळणार नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 18. 6 गडी बाद संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी.
हे सामना इथे संपलाय आणि